वेलकम टू डिजिटेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल. स्वाध्याय इयत्ता 8वी मराठी 2. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. संपूर्ण स्वाध्याय आणि परीक्षेसाठी शॉर्ट आन्सर अजय की 100% गुण मिळवून देतील. या व्हिडिओतून जर अभ्यास केला तरी तुम्हाला 100% गुण मिळतील. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे दृढ निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांचीही बाजी लावण्याची आपली तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय. सस्यश्यामला माता. सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे सस्यश्यामला माता होय. या शब्दांतून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते. खालील आकृत्या पूर्ण करा. 1. भारतात मातेची जयमधील भारतमाता म्हणजे भारतातील लोक. 2. महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये. सक्रियता, सुबुद्धता. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक. व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू. प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. व्यक्ती महात्मा गांधी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. व्यक्ती साने गुरुजी. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. उत्तर: मी शाळा वेळेवर जाण्याची प्रतिज्ञा केली होती. सुरुवातीचे काही दिवस मी वेळेवर पोहोचत होतो, पण एका दिवशी मी झोपलोच आणि शाळा चुकली. सरांनी विचारले. मी खरी गोष्ट सांगितली. त्यांनी राग न करता मला वेळेचं महत्त्व समजावलं. मी त्याच दिवशी एक छोटं वेळापत्रक बनवलं. आता मी दररोज वेळेवर उठतो आणि शाळा चुकवत नाही. माझी प्रतिज्ञा मी कृतीत आणली आहे आणि त्यातून मला शिस्त शिकायला मिळाली. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर: एकदा मला ताप खूपच वाढला होता. संध्याकाळी तापामुळे मी थरथरत होतो. आई संपूर्ण रात्र माझ्या शेजारी बसून राहिली. तिने ओल्या कपड्याने कपाळ पुसलं, वेळोवेळी औषधं दिली आणि अंगात पांघरून घेऊन मला घट्ट मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी ताप उतरला, पण आई मात्र थकली होती. त्या दिवशी समजलं, आईचे प्रेम हे फक्त शब्दांनी नाही तर कृतीनेही दिसतं. खेळूया शब्दांशी. समान अर्थाचे जोडशब्द तयार करा. उदा. पालन पोषण. 1. दंगा दंगा मस्ती. 2. कोड कोड कौतुक. 3. थट्टा अथट्टा मस्करी. धन धनदौलत. 5. बाजार बाजारहाट. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. 1. मी, आपण, रत्ना, त्यांचे. उत्तर: रत्ना. कारण इतर शब्दांप्रमाणे
तो सर्वनाम नाही. 2. राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. उत्तर आम्ही कारण इतर शब्दांप्रमाणे ते क्रियापद नाही. 3. तो, हा, सुंदर, आपण. उत्तर सुंदर कारण इतर शब्दांप्रमाणे तो सर्वनाम नाही. 4. भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे. उत्तर करणे कारण इतर शब्दांप्रमाणे तो विशेषण नाही. ई. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. खालील शब्दसमूहांच्या वाक्यात उपयोग करा. 1. गगनभेदी घोष करणे. वाक्य भारताने क्रिकेटचा विश्वकप जिंकताच प्रेक्षकांनी गगनभेदी घोष केला. 2. रचनात्मक काम करणे. वाक्य रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. 3. पोटापलीकडे पाहणे. वाक्य पोटापलीकडे पाहणारेच खरे देशभक्त असतात. 4. कचाट्यात सापडणे. वाक्य शाळात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्र शिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला. पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.